हाय हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. मी सुप्रिया. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. सगळ्या गोडताईंचं. तर खूप छान बघा, सकाळी सकाळी किती छान वातावरण आहे, एकदम मस्त वाटते. आज आहे शनिवार, तर म्हटलं चला एकदम थोडं बाहेर थोडंसरी म्हणजे घेतलं ना, एकदम छान वाटते. मला एकदम मन प्रसन्न होते. एकदम हिरवं हिरवगार दिसते ना सीन समोर एकदम, त्यामुळे एकदम छान वाटते. तर मी इकडे चपातीचं पीठ मळून घेतलेलं आहे. इकडं कुकर लावलेला आहे, भात ठेवलेला आहे. आणि इकडं भोपळा माहिती आहे का तुम्हाला? मी भोपळ्याची भाजी करणार आहे. पराठे पण करता येते, पण मी म्हटलं पराठे नाही करणार आज. म्हटलं भोपळ्याची भाजी करा. आम्ही भोपळा म्हणते, तुम्ही काय म्हणते मला नाही माहिती. दुधी भोपळा. इकडे मिरच्या घेतलेला आहे. मिरच्याला मिक्सरमध्ये थोडंसं ठेसून घ्यायचं आणि याला कारळाची चटणी टाकायचं, शेंगाची पण टाकायचं आणि कारळाची चटणी पण टाकायचं. इकडं आहेत भांडी, एवढे घासायचे भांडे पडलेत, म्हटलं नंतर घासता येईल. तर मी इकडं स्वच्छ धुवून सनी भोपळा घेतलेला आहे, बघू शकताय. कवर काढलेला आहे आणि एकदम छानपैकी धुवून सनी, कसं म्हणजे कवरमध्ये असलं तरी पण थोडं हे होतं ना, म्हटलं त्याला आल्यानंतर मी धुवून स्वच्छ करत असते. आणि ही जी वरची साल राहते ना, ते काढून घ्यायचं. जर तुमच्या घरी जास्त मोठी फॅमिली असेल तर तुम्ही जास्त करू शकताय. माझ्या घरी दोघांसाठी करायचं म्हणून मला अर्ध बस झालं. वरची जी साल वगैरे ते पूर्ण काढून घ्यायचं. आता इकडं माझी साल काढणं झालेलं आहे. आता आपण बटाटे कसं कट करत असं तशा प्रकारे आपण त्याला कट करून घ्यायचं. इकडं पूर्ण मी कट करून घेतलेलं आहे. आणि इकडे कारोळ माहिती, कारोळ भाजून घेत आहे. ही कारोळाची चटणी टाकतात. ही कारोळ पूर्ण मंद आचेवर छान भाजल्यानंतर थोडंसं लालसर होऊ द्यायचं. मग त्याला मिक्सरला वाटून घ्यायचं त्याचं. आता आपले कारोळ पूर्ण भाजलेले आहेत. मिक्सरच्या जारमध्ये मी ते पूर्ण काढून घेतलेलं आहे. आता वाटून घेते. बारीक वाटून घ्यायचं. मोठं असलं ना भाजीवरती हे होतं लगेच, त्याच्यामुळे बारीक वाटायचं.
अशा प्रकारे वाटलेलं आहे बारीक. आता लगेच त्याच्यामध्ये ना हिरवी मिरची वाटून घ्यायचं. हिरवी मिरची भाजणातीच आहे, आपण त्याला तेलामध्ये टाकू शकते. जर कोणी भाजलेलं असेल तर तसं पण चालते, पण मी तसं कच्चीच वाटते आणि नंतर मी तेलामध्ये टाकून घेते. इकडं मी तेल टाकून घेतलेलं आहे. परत जिरी, मोहरी, लसूण आणि कांदा. तेल जास्त पण नाही लागत, थोडंसंच लागते. आपला कांदा एकदम लालसर होईपर्यंत त्याला फ्राय करायचं. कांद्याला सारखं जरा फिरवत राहावं लागतं, नाही तर लगेच कढई कसं स्टीलची असल्यामुळे लगेच चिटकतं आणि मधल्या बाजूनं पूर्ण असं लालसर झाल्यासारखं होते. त्यामुळे त्याला लगेच हे करत राहावं लागते. इथं हळद, परत चवीनुसार मीठ, मसाला वगैरे काही टाकायची गरज नाही आहे. आणि ही मिरचीची पेस्ट टाकायची तेलामध्येच फ्राय होते ना, मग कशाला मिरची भाजून घ्यायचं. त्यामुळे मी लगेच तेलात टाकते आणि त्याला त्याच्यात फ्राय करते. आता इकडे टाकायचं आपल्याला शेंगाचं कूट. कांदा फ्राय झाल्यानंतर मग टाकायचं. आपण जे कट करून घेतले ना भोपळा, ते टाकायचं लगेच त्यामध्ये. पूर्ण सगळीकडून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला टाकू वाटलं तर लाल मिरची पण टाकू शकता. लाल मिरचीनं पण छान होते, तसं काही नाही. पण मला हिरवी मिरची आवडते, मी हिरवी मिरची टाकते. आता कारळाची चटणी टाकायची. तेच पाणी आपण मिक्सरला हे केलं, तेच पाणी टाकून घ्यायचं. पाणी जसं पाणी लागते तसं टाकायचं. जर कुणाला ठेवायचं असेल तर सुके पण ठेवू शकते. बटाट्याची भाजी सुकी असते तसं पण करू शकते, पण थोडंसं पाणी असलं ना छान वाटते, म्हणून मी थोडंसं पाणी टाकते. बघू शकता मी कशा प्रकारे झाली. खायला एकदम मस्त लागते, भाकरीसोबत, चपातीसोबत खाण्यासाठी. तर इकडं भाजी आपली रेडी झालेली आहे, कोथिंबीर टाकलेलं आहे. आता इकडे मी चहा ठेवलेला आहे. मी चहा घेतलेला, आहोंसाठी चहा केलेला आहे इकडे. थोडंसं आलं टाकते मी.
तर बघू शकता आपली भाजी एकदम रेडी झालेली आहे. आता गॅस बंद करून ठेव. इकडं लगेच पोळ्या लाटून घेते चपाती. आता इकडं आपल्या शेवया माहीत आहेत ना, शेवया भाजून घेते. शेवयाची खिचडी करायची आहे मला. तर शेवया भाजून घेतलेला आहे. नाश्त्यासाठी बनवत आहे आता. थोडं लालसर होईपर्यंत भाजायचं. थोडंसं तेल टाकायचं मध्ये. कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, टोमॅटो कट करून घ्यायचं. इकडे लगेच मी पातेलं ठेवलेलं आहे. वरती तेल टाकायचं. जिरे, मोहरी, कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता असेल तर कढीपत्ता पण टाकायचं आणि टोमॅटो टाकायचं. एकदम लालसर होईपर्यंत. थोडेसे शेंगदाणे पण टाकायचं. कांदा टाकायचा. आम्ही शेवयाची मॅगी पण म्हणते, शेवयाची खिचडी पण म्हणते. कोणी कोणी उपमा म्हणते शेवयाचं. कोण कोण काय म्हणते मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही असं बनवता का हे पण मला कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब जरूर नक्की करा. कारण जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला दिसेल. त्यामुळे बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर मी इकडे टाकलेलं आहे शेंगदाणे आणि टोमॅटो. याला पूर्ण एकदम मस्त व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. एक लाईक हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे जरूर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. प्लीज 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 लाईक करा. आता इकडे टाकलेलं आहे मी चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, आणखीन कोथिंबीर टाकायची आहे. बघू शकता एकदम मस्त कलर मस्त येते आणि खायला पण खूप टेस्टी आणि एकदम मस्त लागते. मला आवडते, मी बनवत असते. पोहे, उपमा हे खाऊन कधी कंटाळा आला ना, मग कधी कधी मी मॅगी बनवत असते. बाहेरची पण मॅगी बनवते, पण हे पण बनवते. आता एकदम पाण्याला उकळी येऊ द्यायचं. उकळल्यानंतर त्यामध्ये टाकायचं. आता इकडे पूर्ण पाण्याला आपल्या उकळी आलेली आहे. तर मॅगी मसाला मी कधी टाकत नाही. म्हणलं आज मॅगी मसाला टाकून बघा कशी होती चव. मग मॅगी मसाला टाकते. जर तुम्हाला आवडत असेल तर मॅगी मसाला टाका, नाही तर नाही टाकलं तरी पण छान होते, एकदम टेस्टी. कोण कोण शेवयाची खिचडी करते आणि कोण कोण भोपळ्याची भाजी वगैरे करते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही कशा प्रकारे करताय हे मला ते पण कमेंट करून सांगा. तुमची पद्धत कशी आहे ते मला बघू द्या. तर इकडं आपली
मॅगी हे तयार झालेली आहे. 5 मिनटासाठी त्याला झाकून ठेवायचं एकदम, कारण ते शिजेपर्यंत पूर्ण. इकडे मी गॅस स्वच्छ करून घेते, कारण आपण स्वयंपाक केलेला लगेच तिथे पीठ वगैरे पडलेलं असते त्यामुळे. तर इकडं आपली मॅगी शिजलेली आहे का बघू शकते. इकडे मॅगी शिजली आहे. गॅस बंद करते. इकडे मी लगेच टिफिन बांधते. इकडे पोळ्या टाकत आहे डब्यामध्ये. इकडं भाजी, भात, एका डब्यामध्ये मी लगेच मॅगी टाकते नाश्त्यासाठी म्हणून. जास्त पण पाणी टाकल्याने चिकट होते, त्यामुळे मीडियम पाणी टाकायचं. आता इकडे डब्यामध्ये मी दही देते. तर इकडे त्यांचं टिफिन बांधणं झालेलं आहे. चला इथंच व्हिडिओला एंड करते. नेक्स्ट भेटूया